काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आपल्यासोबत आहेत। राऊत साहेब, अशोक चव्हाण तुम्ही त्यांच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होता, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, पहिली प्रतिक्रिया काय? नाही, अशोक चव्हाण एक अत्यंत अभ्यासू आणि चांगले नेते म्हणून, कर्तृत्वान नेते म्हणून काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षानं त्यांना अनेक महत्त्वाची पदं दिलीत, मुख्यमंत्री बनवलं, प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं आणि एक विश्वाससुद्धा त्यांच्यावरती व्यक्त करण्यात आलेला होता। परंतु आजचा त्यांचा निर्णय अत्यंत वेदनादायी आहे, धक्का देणारा आहे। मला तरी वाटतं कुठेतरी त्यांचं या ठिकाणी चुकलं, कारण नाराजी तर प्रत्येकाची असते। पक्षामध्ये काम करत असताना सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात। आता मलासुद्धा इतक्या दिवसापासून पक्षामध्ये डावललेलं आहे, पण ती नाराजी मी अशी काही व्यक्त केलेली नाही आहे आणि व्यक्त करण्याचा प्रश्न येत नाही, कारण जेव्हा तुम्ही निष्ठावान असता, तुमच्या निष्ठा पक्षासोबत जुळलेल्या असतात, तुमची आयडिओलॉजी पक्षासोबत जुळलेली असते, तर मग असे निर्णय घेणं काही योग्य ठरत नाही, दुर्दैवी आहे। तुम्ही म्हणालात की प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं होत नाही आणि तुम्ही तुमच्याबद्दलही म्हणतात की मलाही बऱ्याच दिवसापासून पक्षात डावललेलं आहे। पक्षामध्ये, महाराष्ट्रामध्ये काहीतरी नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना सांभाळण्यासंदर्भात संघटनेमध्ये काही चुका होत आहेत का, असं दिसतंय का? कारण एकानंतर एक वरिष्ठ नेते पक्ष सोडत आहेत। नाही, असं आहे की मनासारखं प्रत्येकाचं होत नाही। प्रत्येकाला असं वाटतं नेत्यांना की आपल्या मतासारखं व्हावं आणि मग ते करत असताना अनेक नेत्यांना कसं संपवायचा याचा घाट घालण्यात येतो आणि ते प्रकार होत असतात। परंतु यांच्या बाबतीत तसं झालेलं नाही आहे। यांना पक्षाने भरभरून दिलेलं आहे आणि देतच राहिली आहे। आताही त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीमध्ये सदस्य म्हणून त्यांनी घेतलं, एक नेतृत्वाने त्यांना त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे। अशा प्रसंगी त्यांनी पक्षाचा त्याग करणं मला तरी न पटण्यासारखं आहे, अत्यंत धक्कादायक असं आहे। सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत कुठंतरी दगाबाजी होत आहे का? कारण तो काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर पक्षासाठी लढतोय, मात्र नेते जे आहेत ते अशा पद्धतीने निष्ठा बदलून घेत आहेत। ज्यांचा मूळच हा एक प्रकारे म्हटलं गेलं तर ग्रुपिझमवर डिपेंड असतो की आपल्याच मतांची लोक या ठिकाणी असली पाहिजेत, आपणच असलं पाहिजे वरचढ, आपण सांगू त्यांनाच तिकीटं मिळाली पाहिजेत, अशांना या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होत असतो। आमच्यासारख्यांना क्रिएट होत नाही। जर तुम्हाला वाटतं की तुमची योग्यता आहे आणि त्या योग्यतेनुसार तुम्हाला जर मिळत असेल तरी ठीक, नाही मिळत असेल तरी ठीक, कारण एक आयडिओलॉजी म्हणून काम करत असताना संघर्षामध्ये कुठतरी कमी जास्त होत असतं। परंतु हे जे पाऊल त्यांनी टाकलं आहे निश्चितच कार्यकर्त्यांना कुणालाही आवडणार नाहीत। काँग्रेसचे कार्यकर्ते प्रामाणिक असतात आणि प्रामाणिकपणे काम करतात आणि मला तरी वाटतं की याचा फारसा फरक काँग्रेस पक्षावर पडणार नाही। काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वानं आणि केंद्रीय नेतृत्वानेही, खास करून प्रदेश नेतृत्वाने आता पुनर्विलोकन करण्याची गरज आहे, कारण एकानंतर एक 3 मोठे नेते जे आहेत ते पक्ष सोडून गेले। नाही, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मला तरी वाटतं की याची माहिती आधीपासूनच आहे आणि त्यांनी यांना सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो आहे। परंतु ज्यांच्या मनातच नाणं नाही आहे, ज्यांच्या मनातच दोष आहे, त्यांना काय करणार तुम्ही? काही इलाज नसतो त्याला। तर डॉक्टर नितीन राऊत अत्यंत सूचक वक्तव्य करतायत। अशोक चव्हाण जातील याची माहिती किंवा याचा एक अंदाज पक्ष नेतृत्वाला आधीपासूनच होता, सांभाळण्याचा प्रयत्नही झाला, मात्र कदाचित अशोक चव्हाण यांनाच पक्षात राहायचं नव्हतं, असं एक सूचक वक्तव्य जे आहेत डॉक्टर नितीन राऊत करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।